नमस्कार, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी आणि अप्रतिम अशी कटुरल्यांची भाजी बनवणार आहोत। कटुरली ही रानभाजी असते आणि ही फक्त आपल्याला पावसाळ्यातच मार्केटमध्ये बघायला मिळते। त्यामुळे ह्या पावसाळ्यात एकदा तरी ह्या भाजीचा आस्वाद घेऊन बघा। अतिशय टेस्टी लागते आणि तुम्ही जेवढ्या कमी मसाल्यांमध्ये ही भाजी बनवणार तेवढीच ती आणखी अप्रतिम अशी चव येते। तर सर्वात आधी ह्या कोवळ्या अशा कटुरल्यांना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्यांच्या अशा उभ्या काप करून घेतलेले आहेत। आता मी खलबत्त्यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहे आणि त्यांना मी आता बारीक करून घेत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं मी कूट करून घेतलेलं आहे। थोडं जाड बारीक ठेवायचं आहे कूट आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची आहे आणि त्यासोबत जिरं। आता यांना तडतडल्यानंतर यामध्ये लसूण सुद्धा घालायचं आहे बारीक चिरून आणि बारीक चिरलेला कांदा। आता हे घातल्यानंतर आपण यांना व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करणार आहोत आणि कांद्याचा रंग थोडासा हलका बदलला की आपण यामध्ये स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कटोरली घालणार आहोत। आता आपण कटोरलींना सुद्धा यामध्ये परतवून घेणार आहोत। यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आता कटोरलींना आपण झाकून ठेवणार आहोत। आता बघा झाकण काढल्यानंतर यामध्ये मी हळद घालत आहे पाव चमचा। या ठिकाणी साधारणतः 2 चमचे मी लाल तिखट घातलेले आहे आणि भाजीला परतवून घेतलेलं आहे। आपली जी भाजी आहे ही थोडीशी शिजलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आणि भाजी पुन्हा परतवून घेणार आहोत। बघा आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत आणि त्याला सुद्धा परतवून घेणार आहोत। आता आपण भाजीला फायनली शिजायला ठेवणार आहोत। त्यासाठी मी भाजीवर झाकण ठेवत आहे आणि भाजीला साधारणतः 5 मिनिटं व्यवस्थित शिजू देत आहे। आणि आता झाकण काढून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकतात भाजी शिजलेली आहे। आणि बघा आता फायनली आपली भाजी किती टेस्टी आणि तोंडाला पाणी आणणारी दिसत आहे। यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि भाजीला सर्व करणार आहोत आणि तिचा आस्वाद घेणार आहोत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक